हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी कोबी घेतलेला आणि तो छान असा पातळ लांब साईजचा असा चिरून घेतलेला आहे बघा. ह्या कोबीपासून आपल्याला छान रेसिपी करायची टिफिनसाठी. तर पाहू शकता मी इथे साहित्य घेतलेलं आहे बघा. टमाटा घेतलेला आहे मीडियम साईजचा एक बारीक कापून, मुगाची डाळ घेतलेली आहे, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि त्याचबरोबर मी कढीपत्ता पण घेतला आहे आणि लसूण घेतला आहे बारीक चिरून, भरपूर सारा लसूण घेतला आहे. तर आपल्याला हे साहित्य आता लागणार आहे. तर काय करायचं आता मैत्रिणींनो, गॅस पेटवून घ्यायचं आहे आपल्याला. अगदी झटपट रेसिपी आहे मैत्रिणींनो, झटपट होणारी आहे, बिलकुल पण टाईम लागत नाही. 5 मिनिटाचा व्हिडिओ आहे, संपूर्ण व्हिडिओ पहा, मध्ये जरा पण स्किप करू नका. तर कढई आपण आता ठेवून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचे, कढईमध्ये तेल टाकून घ्यायचे. इथे 2 पळे मी तेल टाकून घेणार आहे. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. तेल गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकून घ्यायची. पाहू शकता मोहरी छान तडतडली की जिरं टाकून घ्यायचं 1 चमचा. जिरं पण छान फुललं ना, त्यानंतर आपल्याला कढीपत्त्याची पानं टाकून घेणार आहे मी. पाहू शकता कढीपत्ता पण छान तडतडला आहे. त्याचबरोबर लसूण टाकून घेतलं आहे. लसूण भरपूर टाका मैत्रिणींनो, भाजीला टेस्ट खूप छान येते लसणाने. त्यानंतर हिरवी मिरची मी बारीक चिरून घेतलेली ती टाकून दिलेली आहे आणि हे आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचे. पाहू शकता अशा पद्धतीने. मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर मैत्रिणींना नातेवाईकांना तुमच्या शेअर करा, छान छान कमेंट करा. पाहू शकता मीडियम साईजचा 1 टमाटा मी बारीक चिरून घेतलेला तो पण टाकून दिला आहे आणि छान तेलावर परतून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने. टमाटा छान परतल्याच्या नंतर आपल्याला मैत्रिणींनो त्याच्यामध्ये 1 चमचा आपल्याला हळद टाकून घ्यायची. हळद टाकून झाल्यावर छान परतून घ्यायचे. पाहू शकता. त्यानंतर मुगाची डाळ 1-5 मिनिटं मी मुगाची डाळ भिजत घातली होती, ती डाळ मी ह्याच्यात टाकून दिली. कशी मुगाची डाळ लवकर शिजल्या जाते तशी चण्याची डाळ लवकर शिजल्या जात नाही मैत्रिणींनो. त्यानंतर कोथिंबीर टाकून घेतली बघा आणि हे छान तेलावर आपल्याला परतून घ्यायचे. पाहू शकता 1-2 मिनिटं ही मुगाची डाळ आपल्याला तेलावर चांगली परतून घ्यायची. त्यानंतर आपल्याला इथे कोबी टाकून घ्यायचे बघा. अगदी झटपट रेसिपी आहे मैत्रिणींनो, बिलकुल पण टाईम लागत नाही. आणि खरं सांगते मैत्रिणींनो, तुम्ही माझे व्हिडिओ पाहता मला खूप म्हणजे आनंद होतो की तुमचा सपोर्ट आहे मला, असाच सपोर्ट राहू दे तुमचा. ही भाजी आपल्याला आता छान मिक्स करून घ्यायची. पाहू शकता अशा पद्धतीने. मैत्रिणींनो, तुम्ही ह्याच्यामध्ये बटाटा पण पातळ चिरून टाकू शकता, खूप छान होतो. कोबीची भाजी बटाटा टाकून पण छान होती. त्यानंतर मी 1 चमचा धना पावडर टाकली. पाहू शकता. धना पावडर टाकून झाल्यावर छान मिक्स करून घ्यायची ही भाजी आपल्याला कोबीची. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा. मीठ टाकून झाल्यानंतर परत एकदा भाजी मिक्स करून घ्यायची अशा पद्धतीने. मैत्रिणींनो, तुम्ही अशा पद्धतीने कोबी केलाय का मला कमेंट करून नक्कीच सांगा. नसन केला तर व्हिडिओ संपल्यावर लगेच करायला घ्या. खूप छान भाजी होती ही आणि झटपट होणारी आहे, बिलकुल पण टाईम लागत नाही मैत्रिणींनो. त्यानंतर आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं 1-2-3 मिनिटं. 2-3 मिनिटाच्या नंतर आपल्याला परत झाकण खोलून भाजी छान मिक्स करून घ्यायची. हलवून झाल्याच्या नंतर परत एकदा झाकण ठेवून घ्यायचं 1-2 मिनिटं.
2 मिनिटाच्या नंतर परत झाकण आपल्याला काढून पाहायचं आहे भाजी आपली झाली आहे का. मिक्स करून घेऊया चांगली. कोथिंबीर टाकून घेतली बघा मी वरती. भाजी झाल्याच्या नंतर आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची मैत्रिणींनो. आपण पहिली पण कोथिंबीर टाकलेली तेलावर. छान मिक्स करून घेऊया. खूप छान लागते मैत्रिणींनो ही. अशा पद्धतीने तुम्ही कोबीची भाजी करून पहा. 1 मिनिट झाकण ठेवून घ्यायचे. पाहू शकता 1 मिनिटाच्या नंतर परत झाकण खोलून आपल्याला भाजी बघायची. तर मस्त ही आपली कोबीची भाजी झालेली आहे. पाहू शकता मुगाची डाळ टाकून. तर तुम्हाला ही कोबीची भाजी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा मैत्रिणींनो. चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत बाय मैत्रिणींनो आणि लाईक करा.